नमस्कार फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त अगदी साधा सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत। यामध्ये खवा, मावा किंवा दूध पावडर याचा कशाचाही वापर न करता फक्त दूध वापरून आणि अजून एक जिन्नस घालून हा हलवा आज आपण इथे बनवणार आहोत। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। एक जाडबुडाची कढई घेतली, त्यामध्ये 1 चमचा इतके साजूक तूप घातले। त्यात आता काजू बदामचे अशा पद्धतीने काप करून घेतले। मीडियम फ्लेमवर अर्धा ते 1 मिनिटभर ते छान परतवून घ्यायचे। काजू बदाम परतवून झाले की ते एका डिशमध्ये काढून घेऊया व त्यातच आता पुन्हा 4 चमचे इतके मी तूप घातले व त्यात आता मी इथे 1 किलो इतके गाजर किसून घेतलेत। गाजराचे वरचे साल काढून किसून घ्यायचे व ते आता सर्व यामध्ये मी इथे टाकून घेते। गाजर हलवा बनवण्यासाठी लागणारे गाजर हे खूप जास्त जाडसर सुद्धा घ्यायचे नाहीत, कारण त्याच्या आतमध्ये जो पांढरट भाग असतो तो चवीला खूप छान असा लागत नाही, त्यामुळे गाजर हलवा चवीला चांगला होत नाही। व खूप पातळ देखील घ्यायचे नाहीत, मीडियम मध्यम आकाराचे आपल्याला इथे गाजर घ्यायचे व ते अशा प्रकारे मी इथे किसून ह्या तुपामध्ये आता 3 ते 4 मिनिटं परतवून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। मी इथे गाजर इथे हे बघा अशा प्रकारे तुपामध्ये व्यवस्थित परतवून घेतल्याने छान सुगंधित असा हा आपला गाजर हलवा तयार होतो। 3 ते 4 मिनिटांनंतर आता गॅस कमी करायचा व त्यावर एक झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून ह्या तुपामध्येच छान त्याला एक दणकून वाफ येऊ द्यायची। अशा पद्धतीने तुपामध्ये छान गाजराची वाफ काढून घेतली की छान असा गाजराचा हलवा तयार होतो। झाकण काढल्यानंतर त्याचा सुगंध देखील खूप मस्त येतो। हे बघा 2 ते 3 मिनिटं मी अशा पद्धतीने त्याला एक वाफ देऊन घेतली आहे। एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे। आता यामध्ये 1 वाटी इतके मी इथे दूध घालते आणि वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ml इतके हे दूध आहे। त्यातच आता 2 चमचे त्या दुधावरची साय मी यामध्ये घातली। यात आपण मावा, खवा किंवा दूध पावडर न वापरता ही दुधाची साय यामध्ये घालायची, त्याने हलव्याला अजूनच छान टेक्स्चर देखील येईल आणि चव देखील येईल। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। दूध घातल्यानंतर हलव्याचा रंग हा थोडा पांढऱ्या रंगाचा हे बघा अशा पद्धतीने पांढरट होतो। आता दूध घातल्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवायचे, गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मध्यम आचेवर 10 मिनिटांसाठी छान गाजर इथे शिजवून घ्यायचे। दुधामध्ये हा गाजराचा किस व्यवस्थित शिजवून घेतलाय। 10 मिनिटांनी मी इथे झाकण काढून घेतले। एकदा व्यवस्थित पुन्हा हलवून घेऊयात। हे आणि गाजर न किसता इन्स्टंट असा गाजर हलवा कसा बनवायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। जर व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आता मी इथे व्यवस्थित हे मिक्स करून घेतले। यात आता 1 वाटी इतकी साखर घातली व अजून 2 चमचे यामध्ये साखर घालायची, म्हणजे 250 ग्रॅम इतकी यामध्ये मी इथे साखर घातली आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। साखर घातल्यानंतर पुन्हा याचा रंग बदलायला सुरुवात होते व साखर घातल्यावर पुन्हा याला थोडेसे पाणी सुटते। आता गॅस फुल करायचा आणि फुल आचेवर हे पाणी पूर्णपणे आटेपर्यंत गॅस तसाच ठेवायचा आणि व्यवस्थित एकसारखे हलवत राहायचे, म्हणजे खाली गाजर हलवा हा लागणार नाही। हे बघा आता इथे हलव्याला इथे पाणी सुटलेली आहे। पुन्हा 3 ते 4 मिनिटं हाय फ्लेमवरच हे पाणी आटेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बघू शकता हलव्याचा रंग इथे बदललेला आहे, छान लालसर असा रंग आपल्या हलव्याला इथे आलेला आहे। आता यात आता आपण परतवून घेतलेले काजू बदाम यामध्ये टाकून घेऊयात व त्यासोबतच मी इथे थोडेसे किशमिश सुद्धा घालते। किशमिश मी तुपामध्ये परतवून घेतले नाही, कारण ते तुपात घातल्यावर लगेच फुलून येतात, त्यामुळे असेच यामध्ये मी घातले व व्यवस्थित ते आता मिक्स करून घेऊयात। ड्रायफ्रूट्स घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, तरी देखील हा गाजर हलवा चवीला छान होतो। हे बघू शकता तुम्ही छान असं टेक्स्चर आपल्या हलव्याला इथे आलंय आणि रंग देखील बघू शकता मस्त लाल चुटूक असा आपला हा गाजर हलवा इथे तयार झालाय। आता इथे गॅस बंद करायचा आणि यामध्ये सर्वात शेवटी जाणार 1/2 चमचा इतकी वेलची पूड। वेलची पूड घातल्याने छान सुगंध आपल्या इथे हलव्याला येईल। वेलची पूड घातल्यानंतर गॅस लगेचच मी इथे बंद केलाय। एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात। पारंपरिक पद्धतीने अगदी साध्या सोप्या प्रकारे आपला हा गाजर हलवा इथे तयार झालाय। मस्त गार झाल्यानंतर खा किंवा गरमागरम खा, चवीला अप्रतिम लागतो। जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा।
पुन्हा भेटूया अशाच एका साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.